शिवसेना फोडण्यासाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केलाय। दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप फेटाळलेत। भाजप फोडाफोडीचं राजकारण करत नाही असं बावनकुळे म्हणाले। अनेक दबाव तंत्राचा वापर चाललेला, पैशाचे आमिष दाखवून राहिलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवल्या जात आहे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र माननीय उद्धवजी ठाकरे यांना कसं शिवसेनेचं वलय कमी करता येईल, कसे आमदार फोडता येईल, कसे खासदार फोडता येईल, कसं त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या महाराष्ट्रात शिवसेना उभी झाली ती कशी खिळखिळी करता येईल, याचा दिवस रात्र या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहत आहोत। आम्ही कधीही असा उन्मत्त काम करणार नाही। आम्ही कधी फोडाफोडीचं राजकारण कधीच केलं नाही। आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ही पद्धती नाही आहे। विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आहे, तो काही आम्ही अशा पद्धतीने महाराष्ट्र पुढे नेणार नाही आहोत। पण आमच्या पक्षामध्ये जबरदस्तीने त्या ठिकाणी आमच्याकडे काही स्पेस आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी या असं कधी म्हणत नाही।